ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. पापाची हिरवळ भुरळ पडली, पापाची हिरवळ भुरळ पडली, बहकुनी या गेल, अहो बहकुनी या गेल. विचार पाडती मोह, कळे न समोर पापाचा डोह. मनाचे विचार पाडती मोह, कळे न समोर पापाचा डोह. मोहात पडलं पापाशी जडलं, मोहात पडलं पापाशी जडलं, बहकुनी या गेलं, अहो बहकुनी या गेलं. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन नीतिसूत्रे 24 अध्याय 1 ते 5 वचन. नीतिसूत्रे याचं 24 अध्याय 1 ते 5 वचन. वाईट लोकांचा मत्सर करू नका, त्यांच्याबरोबर तुमचा वेळ वाया घालवू नका. ते त्यांच्या मनात वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात. ते फक्त त्रास देण्याच्या गोष्टी बोलत असतात. चांगली घरे शहाणपण आणि समजूतदारपणा यावर आधारलेली असतात आणि सर्व मौल्यवान आणि प्रसन्न करणाऱ्या संपत्तीने खोल्या भरल्या जातात. शहाणपण माणसाला अधिक सामर्थ्यवान बनवते, ज्ञान माणसाला शक्ती देते. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण आताच वाचलेला आहे, नीतिसूत्रे अध्याय 24 आणि वचने 1 ते 5 या वचनापर्यंत. अनेक जे अशी लोक आहेत, चांगली संग धरण्यासाठी त्यांना आवडत नाही. जर चांगल्या लोकांची आम्ही संग धरली तर निश्चित आम्ही आमच्या जीवनामध्ये अतिशय पुढे जाऊ, आमची उन्नती आम्ही साधून घेऊ आणि त्या ठिकाणी परमेश्वराचा गौरव करू. दुसरी गोष्ट या ठिकाणी 3ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की सुज्ञानाचे योग्य घर बांधता येते, पण समंजसपणाने ते मजबूत राहते. या ठिकाणी ज्ञान आणि सुज्ञान नीतिसूत्रे या संपूर्ण पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो तर त्याविषयी, ज्ञानाविषयी आणि सुज्ञानाविषयी फार असं लिहिलेलं आहे. कारण ज्ञान जे आहे, ज्ञानामुळं मनुष्याला सुज्ञता प्राप्त होते, विवेकपणा प्राप्त होतो आणि त्यामुळं तो म्हणत आहे की सुज्ञानाचे योग्य घर बांधता येते आणि समंजसपणाने ती मजबूत राहते आणि ज्ञानाच्या योगे त्याच्या ज्या खोल्या आहेत सर्व प्रकारच्या मौल्यवान मनोरम वस्तूंनी काय होतात, भरून जातात. ज्ञानाच्या योगे या वस्तू आम्ही भरू शकतो, परंतु आध्यात्मिक घराचं काय? काय आम्ही ज्ञानाने आमचं आध्यात्मिक घर व्यवस्थितरित्या बनवलेलं आहे काय? जर आम्ही ते बनवलं नाही तर आज आम्हाला संधी आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये अंतःकरण रूपी घरामध्ये त्याचं स्वागत करावं
आणि आम्ही आध्यात्मिक आशीर्वादानं आमचं घर काय करावं, भरून काढावं. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने आम्हाला आमच्या आध्यात्मिक घरामध्ये मजबूत केलेलं आहे, जेणेकरून आम्ही वचनामध्ये, विश्वासामध्ये, तारणामध्ये आणि त्याच्या अभिषेकामध्ये काय करू, रोज आणि रोज वाढू आणि वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून, दुर्जनापासून, वाईट संगतीपासून अलिप्त राहून आम्ही परमेश्वराचं गौरव करू. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही आमच्या आध्यात्मिक घरामध्ये देवाला आमंत्रित करतो, तर त्या ठिकाणी ज्याप्रमाणे ज्ञानाने जशा खोल्या सर्व प्रकारच्या मौल्यवान ज्या वस्तू आहेत त्या भरून जातात, त्याच प्रकारे आमच्या आध्यात्मिक घरामध्ये देवाच्या आशीर्वादानं समृद्धी येते आणि आम्ही विजयाकडे वाटचाल करतो. आणि म्हणून आज पुन्हा एकदा प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया आणि देवबापाला हाक मारूया, विनंती करूया की त्याच्या सहवासात, सानिध्यामध्ये चालण्यासाठी त्याने आम्हाला सहाय्य करावं. दुर्जनाच्या संगतीत नाही तर धार्मिकाच्या संगतीमध्ये आम्हाला चालवावं. ज्ञान, विवेकपणा, सुज्ञता परमेश्वराने आम्हाला त्याच्या कृपेच्या द्वारे प्राप्त करून द्यावी, यासाठी आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही धन्यवाद देतो की आध्यात्मिक ज्ञान, विवेकपणा, सुज्ञता देऊन तू आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. बऱ्या आणि वाईटाची जाणीव तू आम्हाला करून दिलेली आहे आणि तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी देखील तू आम्हाला सहाय्य केलेलं आहे. आणि म्हणून इथून पुढे देखील आम्ही तुझ्या मार्गात चालावं, आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करावं. प्रभू देवबापा, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर आणि तुझ्या नावाचं गौरव करून घे. आजचा दिवस, वेळ, क्षण सर्व आम्ही तुझ्या स्वाधीन अधीन करून तारणाऱ्या येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो ऐक. आमेन. येशूला आनंद झाला हो पार, पाप्याचं तारण झालं, मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं, माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.